काय लोक शेती पडाक व्हायला लागली सध्या या काळात. काय ही करा शेती कशी करावी पंचायत पडली आता त्याला. तो आमच्या जुन्या काळात लय चांगलं होतं. हे लोक बिन वाजवतात, आम्ही 6,000 दिले 6,000. शेतकऱ्याकडे सुद्धा लक्ष नाही. त्यांनी तर आमच्याच खिशातले पैसे काढून घेतले. जागतिक लेवलला तर खूप प्रगती केलेलं आहे. मग होय व्यापाऱ्याच मला करते ते. आमचा विश्वास उडून गेलेला आहे. शेतकऱ्याचे इतके हाल आहे तेवढे कुणाचे हाल. इथले जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांनी काय केलंय. हा चालू आहे येण्याचा बाजार. आता रडत यावं लागतं तिथनं पदर पैसे. मतदान हे 100% करावं. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा महाराष्ट्र दौरा आपण करतोय आणि या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या नागरिकांचे प्रश्न, मूलभूत प्रश्न जे आहेत, पायाभूत प्रश्न जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तिथल्या लोकांना नेमकं काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्याचा एक अल्पसा प्रयत्न आम्ही करतोय. आणि या प्रयत्नामध्ये आज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी आहे. माझ्यासोबत इथले काही मतदार आहेत, सुजाण नागरिक आहेत आणि त्यांच्या भूमिका काय आहेत हे आपण जाणून घेणार आहे. माझ्यासोबत दादा आहेत. आपण काय करता दादा? शेती करतो. काय शेतीमध्ये होतं? द्राक्ष आहे, ऊस आहे. आणि शेतीला जोडधंदा म्हणून काय करता? जनावर गाय आहेत. किती आहेत? 5 आहेत. काय प्रश्न आहेत नेमके याच्या? आता आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जातोय. आपण आपले उमेदवार जे आहेत ते खासदार म्हणून निवडून देणार आहे. राष्ट्रीय स्तरावरची ही निवडणूक आहे. तुमच्या शेतीच्या मालाला हमी भाव मिळायला पाहिजे. जे तुम्ही संलग्न व्यवसाय करता म्हणजे दूध उत्पादन जे करता, तुमच्याकडे गाय आहेत, तर त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. म्हणजे काही दिवसांपूर्वी 40 रुपये भाव होता, त्याच्यावर होता. आता तो 20 रुपये 22 रुपये झालेला. परंतु तुम्ही जे जनावरांना चारा देता, खुराक देता, त्याचे दर कमी झालेत का? काय परिस्थिती आहे? सध्या दर कमी आहेत, पण खुराकाचे भाव लय वाढल्यात. प्रत्येक गोष्ट आता मी तर माझ्या द्राक्षी बाग आहे, औषध घ्या म्हणजे ह्या वर्षी दुपटीने भाव वाढले ह्याचे औषधाचे. कुठली बी गोष्ट घ्या डबल भाव वाढले. तर शेती कशी परवडायची आपल्याला? काय ही करा शेती कशी करावी पंचायत पडली असं त्याला. कशाला भाव नाही? दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कशाला भाव? काय काय शेतीत करावं काय ही पंचायत आहे सध्याला. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. पण मग काय केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं की कुठली गोष्ट सरकारनं येणार आहे, म्हणजे जे कोणी सरकारमध्ये बसेल, जे कोणी इथला तुमचा उमेदवार खासदार होईल, त्याने कुठल्या प्रश्नाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि ही निवडणूक त्या प्रश्नावर झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? गोरगरिबाला लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, रोजगार लोकांना उपलब्ध झाला पाहिजे, दुधाला भाव वाढला पाहिजे, शेतीला चांगला भाव मिळाला पाहिजे मालाला. बरोबर आहे, शेतीला भाव मिळाला पाहिजे चांगला मालाला. आता तुम्ही म्हणता की दुधाचे दर कमी झाले, तर हे तुमचं आर्थिक गणित कसं चालतं? काय गणित चालतच नाही. सगळं कोलमट, सगळं खातंपोत, सगळं बारा, सगळं काय लेवल लागते, सगळे काय मिळतं खाली काहीच राहत नाही. माझ्यासोबत दुसरे दादा आहेत, त्यांच्या जवळ मी जातो. ते सांगतील काय नेमकी परिस्थिती आहे. बोला, काय काय मुद्दा आहे तुमच्या मनामध्ये या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं? कुठल्या अशा मूलभूत गोष्टी आहेत की त्या तुम्ही सांगू इच्छिता? दुधाला भाव चांगले मिळले पाहिजे, खताचे भाव कमी झाले पाहिजे, ऊसाला दर मिळाला पाहिजे. ऊसाला दर व्यवस्थित मिळत नाही. खताचे भाव 2,000 2,500 रुपये झालेत. खताचे भाव भरपूर झाले. म्हणजे हे तुमच्या माहितीसाठी सांगतो की सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या मोहोळ तालुक्यामध्ये, त्यामुळं हे सगळे शेतकरी, सगळे बांधव आपल्या सोबत आहेत आणि त्यामुळं शेतीच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत ते अधिक प्रकर्षानं, पोटतिडकीनं ते मांडतायत. आणखी माझ्यासोबत तरुण आहे. काय करता तुम्ही? शेती.
शेती करता तुम्ही, काय आहे शेतीमध्ये? ऊस आहे. तुम्हाला शेती परवडते? परवडती. शेती परवडते. कसं उत्पादन किती निघतं, भाव किती मिळतो आणि तुम्हाला नफा किती राहतो? म्हणजे ऊसाचा भाव काय? हा. ऊसाला भाव आहे की ते 2800-2700 टन. आणि एकरामध्ये किती टनेज उत्पादन होतं? ऊस चांगला सांभाळला तर 70-75 टन निघते एकरी. आणि मग एकराला खत वगैरे, पाणी, तुमचा गडी, तुमचा रोजगार असं मिळून खर्च किती होतो? खर्च होते एकराला 50,000 पर्यंत खर्च होते. 50,000. हा टोटल. आता काय लोक म्हणतात 1,00,000 खर्च होतो. काय कोण काय सांगते, कोण काय 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 सांगते, लोकांच काय सगळे जे वेगळे वेगळे कराच्या भूमिका आहेत ना. आता लोकसभा निवडणुकीला आपण सामोरं जातो, तो कुठल्या असे मूलभूत गोष्टी वाटतात की त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून अधिक चांगलं दिवस किंवा अधिक चांगली प्रगती आपली होऊ शकते? आता लोकसभेचा विषय म्हणलं तर मोदी साहेब सगळे कामं चांगली करायला येते. आणि मोदी एक नंबर येते. 400 पारचा आकडा करायचा आहे. 400 पार. 400 पार होणार आहेत मोदी. 400 पार होणार आहेत. सोलापुरात रामभाऊ सातपुते निवडून येणार आहेत 100%. उमेदवार चांगला आहे, गरीब आहे, ऊसतोडीत कामगार होता, वडील त्यांचं चांगला उमेदवार. 400 पारचा आकडा आहे. आणि आमच्या गावातनं सुद्धा लीड भरपूर जाणार आहे. माझ्यासोबत दुसरे एक तरुण आहेत, त्यांची नेमकी या संदर्भातली भूमिका काय आहे ती पण आपण जाणून घेऊया. बोला. मोदी सरकारचं काम चांगलं आहे. 400 पारचा आकडा आहे. 400 पार आहे. आपल्या सोलापूर जिल्ह्यात चांगल्या चांगल्या फॅक्टरी यावं आणि लोकांना रोजगार मिळावं आणि सुखी आनंदाने जीवन जगावं ही आमची नागरिकाची एवढीच इच्छा आहे. मगाशी आपण ऑफ द रेकॉर्ड बोलत असताना तुम्ही असं म्हणालात की रोजगार नाहीये, नोकरी नाहीये आणि आम्ही कसं काय काम करावं, आमच्याकडं म्हणजे शेती नाहीये. आमच्याकडे गाडी मिळणार नाही, रोजगार फॅक्टरी नाही. यावं मोठ्या मोठ्या सोलापुरात. 10 गाडी पाहिजे रोज. पाठवा आमच्याकडे गाडी. रोजगार कसं नाही रोजगार मिळत नाही रोजगार आहे. इथे एमआयडीसी आहे भरपूर कारखाना आहे इथं. जिल्ह्यात कारखाना आहे इथं 2 कारखाना आहेत इथं. एमआयडीसी जवळ आहे. सगळ्याला काम आहे. काम नाही असं ना. आता आम्हाला शेतीला गडी मिळत नाही तर 500 रुपये हजेरीतून गडी मिळत नाही तर महागाई वाढली म्हणतो. रोजगार बी वाढलाय. 600 रुपये रोजगार आहे आता गाड्याला. बाई 300-400 रुपये घेते. सगळे व्यवस्थित आहे. विरोधकाचं काम आहे काय तर आपलं बोलायचं. अतिशय भक्कमपणे ते बाजू मांडतात मोदी सरकारची, मोदी सरकारने आणलेल्या योजनांची. हे मगाशी हे दादा विरोधात त्यांचा मुद्दा होता की नोकरी नाही, शेती नाही, पण आता ते वेगळ्याच मुद्द्यावरती बोललेत. कॅमेराच्या समोर ते बोलले नाहीत, पण असो, काय हरकत नाही. दादा नेमकी काय परिस्थिती आहे, तुम्ही काय सांगाल? तर इथं दोन तीन प्रकारचे प्रश्न आहेत. किंवा काही लोक शेती करतात, काही रोजगारी आहेत, काय आहेत. तर शेतकरी लोकांचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस त्यांच्याकडे माल असतो त्यावेळेस भाव कमी असतो आणि ते भाव मार्केटमध्ये गेला, तुम्हाला मार्केटमध्ये गेला की नंतर भाव वाढला जातो. तर शेतीला खर्च जास्ती, जेव्हा पीक त्यांच्या हातामध्ये असतं त्यावेळेस भाव कमी भेटतो. शेतकऱ्यांची अवस्था आहे. आणि दुसरी गोष्ट, हे दूध उत्पादन काही लोक आहेत दूध उत्पादन करतात, तर दुधालाही भाव त्या मानानं कमीच आहे. तिसरा वर्ग तर राहिला तो म्हणजे रोजगार. तर रोजगार भेटत नाही असं कारण रोजगार भेटतो, पण रोजगारला त्या मानानं ज्या पटीत महागाई वाढली आहे त्या पटीत रोजगार वाढलेला नाही. तर रोजगार वाढ व्हावी आणि शेतकऱ्याकडे जेव्हा शेतमाल असतो त्यावेळेस त्याला भाव वाढलेला असला पाहिजे. भाव वाढतो पण नंतर भाव वाढतो, त्याचा काय उपयोग नाही. तर अशा 2-3 प्रकारच्या अडचणी आहेत, त्या असं मला वाटतं. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा या फॉर द पीपल न्यूजच्या आपल्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आज आम्ही लोकसभा मतदारसंघ जो आहे तो सोलापूर आहे, इथं आम्ही आढावा घेतोय. आणि सध्या माझ्या समवेत काही शेतकरी बांधव आहेत मोहोळ तालुक्यातले, आणि त्यांच्या बरोबर आपण बोलूयात. त्यांची काय भूमिका आहे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये, त्यांना काय वाटतं ते जाणून घेऊयात. माझ्यासोबत इथले सरपंच आहेत आणि या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कुठले असे मुद्दे आहेत बघा. आपण मतदार हा राजा म्हणतो. तुम्ही ग्रामपंचायतीला निवडणुकीला उभा राहिले त्यावेळी मतदारांकडे गेले त्यावेळी मतदार राजा होता. आज तुम्ही मतदार आहात लोकसभेसाठी, तुम्ही राजा आहात. म्हणजे आपण सगळे राजे आहोत, पण आपण निवडणुकीपुरतेच राजे नाही आहे.
आपण कायमस्वरूपी राजे आहे, पण आपल्याला त्याचं भान राहिलेलं नाही कुठंतरी. म्हणून आपण आपल्या ज्या समस्या आहेत, आपले जे प्रश्न आहेत, आपल्या ज्या मागण्या आहेत, हे आपण कुठंतरी ठामपणे मांडत नाही. तर आमची अपेक्षा आहे की तुम्ही ह्या तुमच्याकडच्या तुमच्या भागातल्या या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय व्हायला पाहिजे, जी काय तुमच्या मनामध्ये तुमचा जो अभ्यास असेल, तुमचं जे मत असेल, ते तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. प्रथमतः लोकसभेच्या या महापर्वात सर्व लोकांनी सहभाग घेऊन मतदान हे 100% करावं आणि लोकशाहीचा जागर मोठ्या प्रमाणात चालू ठेवावा. पण ह्या इलेक्शनला सामोरं जाताना भारत हा कृषीप्रधान देश आहे. 70% जनता ही शेतीवर अवलंबून असल्याने जे पण सरकार येणार आहे त्या सरकारनं लक्षात ठेवलं पाहिजे की शेतकरी हा केंद्रबिंदू समजून शेतकऱ्याच्या दुधाला भाव, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव, असे विविध प्रश्न, बाकीचे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न सोडवण्याला प्राधान्य क्रमांक देऊन भारत देश कसा सुजलाम सुफलाम होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे शेतीच्या संदर्भामध्ये सरपंचांनी भूमिका मांडलेली. माझ्यासोबत आजोबा आहेत, त्यांचं वय जे आहे, आजोबा किती वय आहे तुमचं? 72-73. आजोबांचं वय 72-73 आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1-2 वर्षानंतर, 2-3 वर्षानंतर तुमचा जन्म झाला असेल, बरोबर? हे साधारणपणे 57-58 वर्ष तुम्ही हे सगळं पाहत आला पाहिजे, समजतंय तुम्हाला. कसा होता बरं आपला प्रदेश? प्रदेश तुम्हाला सांगतो, आमच्या जुन्या काळात हा, लय चांगलं होतं. बर. लोक कर्ज बाजारी नव्हते, कुठल्या बँकेचं कर्ज नव्हतं, कुठलं काय हे नव्हतं. मग त्यावेळेला आम्ही जर भाजी मार्केटला कांदा घेऊन गेलो, भाजी घेऊन गेलो, तर रडत द्यायची पाळी नव्हती. आता रडत द्यावं लागतं तिथनं पदर पैसे. का बरं ही परिस्थिती का आली असं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही नाही, अनेक उन्हाळे पावसाळे तुम्ही खाल्लेले. पक्षाबद्दल बोलणार नाही नाही नाही, बिलकुल नाही, पक्षाबद्दल तुम्ही बोलू नका. पण काय असं करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या जे तरुण वयामध्ये तुम्ही सांगताय की आम्ही शेतमाल घेऊन जायचो आणि हसत खेळत यायचो, आता गेलो तर आम्हाला रडत यावं लागतंय. फुकटच पैसे द्यायचे, ते पैसे देऊन माघारी यायचं. आपण म्हणजे मग आपण काय केलं पाहिजे? तुमची अपेक्षा काय की काय केलं पाहिजे? तुम्ही योग्य भाव शेतकऱ्याला तेवढं द्यायचा. दुधाला, भाजीला, मार्केट, द्राक्ष बाग आहेत, या सगळ्याला योग्य भाव रीतशीर मिळावा. आज मजूर वाढले, ते मजूर जे 125 रुपयाला होता ते आज 600 रुपये घ्यायला. मग शेती परवडते का? अजिबात परवडत काय? लोक शेती पडाक ठेवायला लागली सध्याच्या काळात. पडीक आहे. शेतकऱ्याचे इतके हाल आहे तेवढे कोणाचेच हाल नाही. म्हणजे आजोबांनी त्यांच्या काळातली जी परिस्थिती होती ती पण आपल्याला सांगितली ना. आता दिवस कसे बदलत गेले त्याविषयी ते सांगतात. त्यांची अपेक्षा सुद्धा त्यांनी सांगितली की मी कशावरती भर दिला पाहिजे. माझ्यासोबत काही तरुण वर्ग पण आहे, त्यांचं याविषयी काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. काय वाटतं तुम्हाला एकूण या सगळ्याविषयी? सगळ्या विषयात तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा खताच्या किमती दुपटीनं वाढवून +18% GST लावलाय आणि हे वर्षाकाठी काय तर 6,000 रुपये देतात. एक 5 एकर जमीन असलेला शेतकरी लाख ते 1.25 लाखाचा खत घेतो वर्षाकाठी. मग ह्या डबल केलेल्या किमती +18,000 GST आणि हे लोक बिन वाजवतात. आम्ही 6,000 दिले, 6,000 दिले. त्यांनी तर आमच्याच खिशातले पैसे काढून घेतले. आता परिस्थिती अशी झाली आहे की शेती सांभाळत असताना एक 5 वर्ष शेती केली तर त्यातलीच 1 एकर विकायची पाळी आहे. एवढी शेतीची परिस्थिती भयानक आहे. हो, फार भयानक आहे. चांगली शेती करणारी लोक सध्या गायीवर आले, दुधाच्या धंद्यावर. गायी करायला लागले. आता तुम्हाला सांगतो, त्या गायीला बाहेरून जर चारा कोणी विकत घ्यायचा म्हणला तर त्यासाठी त्या दुधातून पैसे पण येत नाहीत तेवढे. परवडतच नाही. आता मध्ये 3-4 वर्षातून टमाट्याला भाव मिळायला लागला होता. लगेच त्यांनी टमाट्याचं निर्यात बंदी करून टाकली. निर्यात आणि आयात हे धोरण नीटपणे आखलं गेलं पाहिजे असं तुमचं म्हणणं? हो, म्हणजे खास करून शेती
च्या पिकाच्या संदर्भामध्ये हो 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 हे तुम्ही बघत असाल इथले काही तरुण आहेत ते आत्ताची परिस्थिती सुद्धा सांगतायत. माझ्यासोबत आणखी काही मंडळी आहेत त्यांच्याकडूनही जाणून घेऊ आपण. दादा काय सांगाल? नाही, मागा म्हणण्याप्रमाणे आमचे सरपंच साहेब जे बोलले, शेतीच्या धोरणाकडे जरा लक्ष असायला पाहिजेत. खरं तर मोदी साहेबांनी अनेक चांगले कामे केली ती देशामध्ये, पण शेतकऱ्याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कसं, पाण्याचा प्रश्न असेल, दुधाच्या हमी भावाचा प्रश्न असेल, किंवा शेतकऱ्यांच्या मालाचा प्रश्न असेल, त्याला द्यायचा भावाचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न जरा म्हणजे आता आमच्या बंधुराजांनी सांगितल्याप्रमाणे शेती करणं खरंच म्हणजे अवघड परिस्थिती झाली. त्यामुळे शेतीकडं सरकारचं काम चांगलं आहे, पण सरकारनं अजून थोडं गांभीर्याने शेतीविषयी सकारात्मक बघितलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांचं बाबा जीवनमान कसं उंचावेल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण बघत असाल ज्यावेळेस आपण शहरामध्ये लोकांशी बोलतो त्यावेळी तिथले जे लोक आहेत शहरातले ते वेगळे प्रश्न मांडतायत, आणि ज्यावेळेस आपण ग्रामीण भागामध्ये येतोय शेतकऱ्यांशी संवाद साधतोय अतिशय पोटतिडकीनं शेतीची जी व्यवस्था बदलली, अर्थव्यवस्था बदलली आहे त्याविषयी ते मांडतायत भूमिका त्यांची आणि त्याच्यावर बोट ठेवतात. जे चांगलं झालंय त्याला चांगलंही म्हणतात, परंतु जे व्हायला पाहिजे ते सुद्धा पोटतिडकीनं मांडतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेमध्ये काही लोक आहेत की ते अतिशय पोटतिडकीनं त्यांची भूमिका मांडतात की नेमकी अपेक्षा काय. माझ्यासोबत आजोबा आहेत, त्यांचं काही अतिशय प्रामाणिक मत आहे आणि ते आपल्या बरोबर बोलू इच्छित आहे. काय तुमचं मत आहे? आपल्याला खुर्ची जरी कोण बी येऊ द्या निवडून, आपल्याला विरोध पक्षाचा कोणत्या मानाचा नाही. जनतेचं समधी सोय केली पाहिजे, कोण बी या निवडून. जनतेची सोय केली पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अहो समधी गोर गरीब, कुठली शेतकरी कुठली गरीब ह्या पद्धतीनं व्हावी. मग हे निवडून गेल्यानंतर लक्ष देत नाही असं म्हणणं आहे तुमचं? हा, काय तुमचं म्हणणं काय? गोरगरिबाकडे बघाव, शेतकऱ्याकडे बघाव, कोण कसं करतात. तुम्ही समधी व्यापारीच बघताव, शेतकऱ्याकडे सुद्धा लक्ष नाही. मग होय व्यापाऱ्याच भलं करते ते. गोरगरीब तुकडं मागण्या त्याला बंदी करायची, पण त्याची सोय करा. काय खुर्ची मिळी म्हणजे झालं आपलंच भलं. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. माझ्यासोबत काही तरुण वर्ग आहे या सोलापूर शहरातला, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना नेमकं काय वाटतं या लोकसभा निवडणुकीविषयी. दादा, लोकसभा निवडणूक आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्य देताय, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे दुसऱ्यांना प्राधान्य देणं. तर मला सांगा, लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं कुठले मुद्दे आहेत की ते या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित झाले पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं? आजपर्यंत सोलापूरमध्ये पाण्याचा प्रश्न मिटला नाही. आपले लोक सध्या पुण्यामध्ये जाऊन रोजगार करतात, त्यासाठी IT पार्क आले पाहिजे. परत त्यानंतर आपल्यापाशी उद्योग निर्मिती निर्माण झाले पाहिजे. त्यानंतर शहर सोलापूर शहर आहे, याचं पोटेन्शियल काय, म्हणजे सोलापूर शहराची ताकद काय? सोलापूर शहराची ताकद जर बघितलं पहिल्यांदा तर इथं चादर कंपनी भरपूर आहे, त्यामध्ये आता थोडे कमी प्रमाणामध्ये बंद पडले. सोलापूर चादरीच्या व्यतिरिक्त आणखी काय काय, म्हणजे सोलापूर हा लोकसभा म्हटलं तरी हे शहर आहे, जिल्ह्याचं ठिकाण. इथं कुठल्या प्रकारचे जर आपण सुविधा निर्माण केल्या तर इथल्या तरुणांना बाहेर रोजगारासाठी जावं लागणार नाही, किंवा इथं शिक्षणाच्या सुविधा निर्माण होतील, इथं कुशल मनुष्यबळ तयार होईल, रोजगार इथंच मिळेल. तर इथे IT पार्क आले पाहिजे पहिल्यांदा, कारण पुण्यामध्ये IT पार्कमध्ये कमीत कमी सोलापूरचे 75% तरुण तिथे काम करतात. तर त्यासाठी पहिल्यांदा इथे IT पार्क आले पाहिजे, MIDC आले पाहिजे. MIDC असून सुद्धा तिथे इथल्या लोकांना रोजगारांना प्राधान्य तिथले कंपनीवाले देत नाहीत. त्यासाठी पुढाकार सर्वांनी घ्यावा लागेल.
या दादांनी बोलताना इथं एक पाण्याचा प्रश्न फार महत्वाचा असतो. नेमकं काय पाण्याचा प्रश्न काय? आता हे जे पाणी जे आहे, आता आधी येत होतं की एक दोन दिवसाआड येत होतं. आता जे आहे पाण्याचं टाइम टेबल काही फिक्स नाही आहे. 6 दिवस किंवा 7 दिवस 8 दिवसही लागतात पाणी यायला. आता हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे की आलं तर पाणी येतं किंवा लगेच टाइम टेबल चेंज केलं जातं पाण्याचं. पाण्याचा एक प्रश्न मिटवला पाहिजे. आणि सोलापुरात जे आहे रोजगार निर्मिती हा खूप कमी प्रमाणात आहे. इथला जे तरुण वर्ग आहे ते पूर्णपणे मुंबई पुणे तिथे स्थलांतरित होत आहे. त्याकरिता जर इथल्या तरुण वर्गांसाठी जरी रोजगार निर्मिती झाली तरी हे इथल्या लोकांसाठी पुरेसं असणार आहे. आता तुम्ही काय करता? आता मी सध्या जे आहे इथं कॉन्ट्रॅक्टर आहे. माझं एज्युकेशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे. रोजगार नसल्यामुळे मी पुण्यालाही जॉब करून आलेलो आहे 3 वर्ष. कारण तिथं जे परवडत नसल्यामुळे शेवटी गाव प्रॉपर इथं काही रोजगार निर्मिती झाली तरी आम्हाला संतुष्ट वाटतं. आणखी काही तर लोक आहेत माझ्यासोबत. तुम्हाला काय वाटतं या लोकसभेच्या निमित्तानं कुठला मुद्दा उपस्थित केला पाहिजे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार. सोलापूरच्या जनतेला जर काम जरी व्यवस्थित हाताला मिळाले तरी आरामशीर 2 टर्म सिक्युअर होऊ शकतात खाऊन. याचा मेन महत्वाचा म्हणजे राजकारणी लोकांनी जे हे केलं, प्रत्येक पक्षाने आश्वासन देतात आणि कुठल्याही पक्षाने याचं पुढाकार घेऊन कोणी काम केलेलं नाही आहे. मेन सगळ्याला इथं आपलं कामगार वर्ग सोलापुरात जास्त आहे. मेन महत्वाचं म्हणजे रेडीमेड कारखाने बंद झालेत. एमआयडीसीला कंपनी जे आहे ते सुद्धा बंद झाले. तिथं सुद्धा रोजगार नाही आहे. कंत्राट पद्धतीने कामाला घेतात लोकांना, ते सुद्धा 6-6 महिन्याला कमी करतात. गव्हर्नमेंटने म्हटलं की बाबा खाजगी कंपन्यांमध्ये पगार वाढवा, यांनी कंपनीवाल्यांनी सुद्धा खाजगी कामगाराला सुद्धा पगार वाढवत नाहीत. हे सगळ्यात मुद्दा सोलापूरला ते आहे, बाकी काही नाही. पाणीचा प्रश्न म्हणजे काय, आता पाऊस जसा होईल त्याप्रमाणे पाणीचा प्रश्न निर्माण होईलच. पाणी आणि रोजगार ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या सोलापूरला. तुम्हाला काय वाटतं कुठला मुद्दा महत्वाचा? सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आहे ना कामगार वर्गाचं, जे कामगार आणि रोजगार. कामगार वर्गाचं जे आता खेळ चाललाय, जे आपलं पहिला होतं कायमस्वरूपी, आता झाले कॉन्ट्रॅक्ट पद्धत, ते बंद व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं माहिती का सर, ते कामगारांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करून घेतात, पण ते कॉन्ट्रॅक्टर पगार घेत आहे वेळेनुसार, कामगारांना पगार मिळेना ना. मला सांगा, म्हणजे हे तुमचे प्रश्न तुम्ही रोजगार हा प्रमुख विषय तरुणांच्या मध्ये उपस्थित होतोय, पण हा जर विषय सोडवायचा असेल तर आपले विषय घेऊन संसदेमध्ये मांडणारा आपला प्रतिनिधी, आपला खासदार असला पाहिजे. आणि तो निवडून येण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? कॉन्ट्रॅक्ट त्यांना अटी घालायला पाहिजे की बाबा, म्हणजे अटी घालणं हे वेगळा विषय, पण आपण मतदान केलं पाहिजे का? हा, मतदान केलं पाहिजे. प्रत्येकाने मतदान करायलाच पाहिजे. ते हक्क आहे आपल्याला, मेन भारताचे सामान्य नागरिकाचं मतदान करणं हे सगळ्यात महत्वाचा अधिकार आहे आपला. संविधानाने दिलेला आपला अधिकार म्हणजे आपण मान्य करायलाच लागतंय. आपला अधिकार आपण मान्य करायला पाहिजे, आपण मत द्यायलाच पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळी मतदान करता ना? 100%. आणि म्हणजे इतरांना पण सांगतो, सगळ्यांना पण सांगतो आम्ही, मतदान करा. कशासाठी? हे आपला हक्क आहे. म्हणजे आजचे जे हे आपले प्रश्न हे सुटण्यासाठीचं जर शस्त्र आपल्याकडे असेल, मतदार राजा म्हणतो आपण, पण मतदान करताना कसा विचार करतो? मतदान करताना पहिल्यांदा तर आपण मतदाराने हे विचार करायला पाहिजे की आपले मूळ प्रश्न कोण सोडवणार आहेत. ते मूळ प्रश्न सोडवणार असेल तरच त्यालाच मतदान करायला पाहिजे ना. नाहीतर काय आपण मतदान करता 5 वर्ष कोणालाच विचारू शकत नाही. कारण काय, आपण असतो आपल्या कामामध्ये. सकाळी गेले आपले माणसं काम करायला, संध्याकाळी आले ते त्याचं काय देणं घेणं नसतंय. सकाळी पाणी येतोय का नाही हा प्रश्न संध्याकाळी माणसाला विचारलं तर उद्या येणार. तुम्हाला काय वाटतं, मतदान करून आपला प्रश्न सुटू शकतो? सोलापूरचा विकास आता म्हणल्यासारखं इथं सोलापूरला कोण लक्ष देते? ताई आहेत सध्या इथं, म्हणजे आता खासदार तिकडचे आपले होऊ नये. माझं मत आहे काँग्रेस बसावं आणि आपले विकास इथे ताई खूप काम केलेलं आहे. आता पाण्याचं तुम्ही निर्माण विचारलं, या पाण्यात गल्लीत गरीब लोक आहेत. हा इथं एवढं 6 दिवसानंतर पाणी येत आहे, 6 दिवसानंतर कधी 5 दिवसानंतर इथं खूप पाण्याचा त्रास होत आहे. आणि इथं आता नगरसेवक असून ना
तिथल्या आमच्या भागातलं एक पण काम क्लिअर नाही. आता जेवढं पण मी बघतो घरकुलमध्ये, ताई एवढं काम केलेलं आहे तिकडं त्या भागात. ताईंचं खूप नाव आहे. माझं मत आहे की इथं काँग्रेस बसावं, की आता मोठमोठे कंपनी आहे. तुमचं मत आहे काँग्रेसचा उमेदवार यावा, काहींचं मत आहे भाजपचा उमेदवार यावा, परंतु यापेक्षा जास्त महत्वाचे मुद्दे असे आहेत, म्हणजे मतदार जे करणार आहेत ते गुप्त मतदान पद्धती आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे. ते कुणाला करणार आपल्याला विचारायचं नाहीये त्यांना खरं तर. पण या ठिकाणी हे सगळे तरुण जे आहेत त्यांची मतं आपण जाणून घेतली. रोजगार हा प्रश्न सोलापूर लोकसभा मतदारसंघातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न दिसतोय. आपण शहरामध्ये आहोत आता सोलापूरच्या, आणि त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया जाणून घेत आपण सोलापूर शहरामध्ये आलेलो आहे. माझ्यासोबत इथले स्थानिक नागरिक आहेत. दादा, काय सांगाल? लोकसभा निवडणूक सुरू आहे, प्रचार जोरात सुरू आहे, पण आपले नेमके प्रश्न काय आहेत हे ऍड्रेस होताना, अधोरेखित होताना कुठंतरी दिसत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, कुठल्या मुद्द्यांकडं या राजकीय नेत्यांनी लक्ष दिलं पाहिजे? खास करून सोलापूरच्या जनतेला जर चांगल्या विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल तर इथं कुठल्या गोष्टी होणं गरजेचं आहे? इथं प्राधान्य पहिल्या रस्त्याचं व्हायला पाहिजे आणि शिक्षणाकडून नाही का एक मोठमोठं चांगले कॉलेज इन्स्टिट्यूट ओपन व्हायला पाहिजे, जेणेकरून सोलापुरातनं काहीतरी बाहेरचे लोक शिक्षणासाठी जे काही हे जातात त्यांचं इथं शिकण्याची प्रगती व्हायला पाहिजे. असं कॉलेज असं तर ओपन व्हायला पाहिजे. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. तर नवीन पिढी जे आहे नाही सगळं नाही का IT टेक्नॉलॉजी कॉलेज इन्स्टिट्यूट त्याच्याकडला वाटचाल आहे, पण अजून आपलं सोलापूर जे 16 गाव म्हणतात त्याच्याकडेच आहे. अजून पुढच्या दिशा त्याच्यासाठी नाही. म्हणजे आपण प्रगती पथावर गेलो नाही असं अजूनपर्यंत. सोलापूर सिटी हा सोलापूर जिल्हा गेलेला नाही असं दिसतं मला. माझ्यासोबत आणखी काय लोक आहेत, मला त्यांच्याशी विचारायचं आहे. काही लोक तयार होत नाहीत बोलताना. माझ्यासोबत काही लोक आहेत, त्यांना विचारू आपण. काय दादा, नेमकं लोकसभा निवडणूक सुरू आहे, प्रचार जोरात सुरू आहे, पण कुठंतरी आपण मतदार आहे, मतदार राजा असतो निवडणुकीच्या काळामध्ये, पण असं नसतंय. मतदार हा कायमचा राजा आहे, आपल्याला माहितीच नाही. आपले प्रश्न आपण मांडत नाही. नेमकं आपले काय प्रश्न आहेत, कुठले इथं सोलापूरच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी या व्हायला पाहिजेत आणि त्याकडे येणाऱ्या जो निवडून येणारा खासदार आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे? बघा, मी अकोला तालुका चक्रोवाडी आमदार सचिनदादा कल्याणचे कार्यकर्ता अक्कलकोट जिल्ह्याचं काय आम्ही थोडं सांगायला मोठे कार्यकर्ते नाही. आमचे आमदार साहेब सचिनदादा आहेत सांगायला. आपल्या तालुक्याला विकास भरपूर झालेला आहे सचिनदादाच्या माध्यमातून. पाण्याचा प्रश्न तुम्ही सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येत नाही? अक्कलकोट तालुका. अक्कलकोट तालुका. अच्छा, मला या गाड्यांच्या आवाजामुळे नीट तुमचा आवाज आला नाही. पण एकूण काय कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजेत जे आपण आता बघतो पुणे, मुंबई, नाशिक, किंवा आता तर आपली तुलना आपण जागतिक लेवलला करायला लागलोय, त्या परिस्थितीमध्ये सोलापूर शहर कुठं आहे आणि इथं काय व्हायला पाहिजे? विकास तर झालेला आहे, रोडचं कामं झालेलं आहे, पाण्याचा प्रश्न चालू आहे. मग विकास पाणी 6 दिवस येत नाही असं लोक म्हणतात. पाऊस नाही साहेब होता, वर पाऊस नाही की आता पाऊस कमी असेल कोण टाकत. हो, पण पर्यायी काही व्यवस्था चालू आहे. दुसरं पाईपलाईन समांतर पाईपलाईन चालू आहे की अजून दुसरं चालू आहे. केवळ भाजप सरकारच केलेलं आहे, बाकीचं काय. माझ्यासोबत दुसरे काही नागरिक आहेत, तुम्हाला काय वाटतं? नहीं, हमारे जो शिंदे साहब यहाँ पर है, उन्होंने जो पाइपलाइन करे उसकी वजह से आज लोगों को यहाँ पे पानी मिल रहा. और पहले 1 दिन 8 पानी मिलता था, अब 10 दिन पानी की जो सुशील कुमार शिंदे साहब जो करे शायद कोई नहीं कर सकता था वो काम. हम उनके है कार्यकर्ते और रहेंगे, एंड तक उनका ही काम करेंगे. बस दोन्ही बाजूचे लोक मत व्यक्त करतायत, सांगतायत. दादा, तुम्हाला काय वाटतं इथं सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये? हे सोलापूर, आपण मुंबई, पुणे या शहरांच्या तुलनेमध्ये सोलापूर कुठे आहे? किंवा आता तर आपण म्हणजे मुंबई पुण्याचं उदाहरण देणं थोडंसं चुकीचं होईल. आपण आता जागतिक लेवलला बोलतो, जागतिक स्पर्धा करतो, तर मग इथं सोलापूरच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी होणं गरजेचं वाटतं?
गेले 10 वर्षात काँग्रेसनं जे काय राजकारण करत होतं त्या ह्याच्यातनं नरेंद्र मोदींनी जागतिक लेवलला तर खूप प्रगती केलेलं आहे. काय राहिलं सोलापूरचा विषय तर सोलापूरमध्ये IT पार्क वगैरे आलं पाहिजे आणि सोलापूरमध्ये जे रिंग रोड वगैरे आहे ते झालं पाहिजे, पण झालं नाही आहे. समांतर जलवाहिनीचं जे आहे विषय ते युद्धपातळीवर चालू आहे आणि ह्या वर्षी मात्र आपकी बार 400 पार हे फिक्स आहे. काळ्या दगडावरती पांढरी रेष म्हणतात ना, हे असं आहे. म्हणजे तुम्हाला ठाम विश्वास आहे 400च्या पार होते. आणखी काही तरुण या ठिकाणी आहेत पण ते बोलायला तयार होत नाहीत. काही लोकांनी त्यांच्या समस्या, त्यांच्या अपेक्षा त्या व्यक्त केलेल्या आहेत. आपण बघतोय आणखी काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेत राहू. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आणि माझ्यासोबत काही कामगार वर्ग आहे आणि त्यांच्या भावना नेमक्या या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काय भावना आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांची भूमिका काय आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहे. माझ्यासोबत कामगार वर्गातले काही नागरिक आहेत. मला सांगा, सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार अतिशय जोरामध्ये सुरू आहे. सोलापूरकर तुम्ही आता मतदान करायला जाणार आहे. मतदार हा राजा म्हटला जातो या लोकशाही व्यवस्थेमध्ये, बरोबर, पण निवडणुकीपुरतच त्याला राजे पण दिलं जात आहे. पण तसं नाहीये. मतदार हा कायमस्वरूपीचा राजा आहे, पण आपण आपलं राजे पण विसरलोय. जसा तमाशामध्ये राजा असतो, वग संपला की त्याचं राजे पण निघून जातं, असं आपलं झालंय. म्हणजे चूक आपली आहे, आपण विसरतोय. पण आपल्या भूमिका, आपले प्रश्न, आपल्या ज्या समस्या आहेत हे नेमके काय आहेत सोलापूरकरांच्या, त्या तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. मला तुम्ही सांगा, या निवडणुकीच्या निमित्तानं कुठले असे विषय आहेत की जे तुम्ही उपस्थित करू वाटतं? मी पुरुषोत्तम गवळी 2014ला ज्यावेळेस सोलापूरची जनता मोदी लाटेमध्ये शरद बनसोडेला निवडून दिली, शरद बनसोडे सोलापूरकडे येऊन बघितला सुद्धा नाही, त्याला सोलापूरचे नागरिक ओळखत सुद्धा नाही. दुसरा टर्म सिद्धेश्वर महाराज, त्यांना निवडून आणायचं ठरलं. सोलापूरच्या जनतेने मोदीकडे बघून सोलापूरचा विकास होईल ह्या दृष्टिकोनातून की बाबा सोलापूरचे जेणेकरून विद्यार्थी आपले शिकलेले आहेत, पुण्याला जाणार नाहीत, मुंबईला जाणार नाहीत, शिक्षण करून इथंच त्यांना प्राधान्य मिळेल, इथंच नोकरी मिळेल सोलापुरामध्ये, त्या हेतूने त्यांनी सिद्धेश्वर स्वामींना निवडून आणले. सिद्धेश्वर स्वामी काय केले, 5 वर्ष मौनामध्ये जाऊन बसले. सिद्धेश्वर स्वामी कोणाला बोलायला तयार नाहीत, कोणाला विचारायला तयार नाहीत. सिद्धेश्वर स्वामी कसले आहेत हेच कोणाला माहित नाही. असं ठरलं की सिद्धेश्वर स्वामी दाखवा 10,000 बक्षीस घ्या. त्याच्यामुळं आम्ही भाजपवरचा आमचा विश्वास उडून गेलेला आहे. त्याच्यामुळं आमच्या सोलापूर शहरातली आमची बहीण, आमची लेक, आमची प्रणितीताई शिंदे यांना सोलापूरच्या जनतेने पूर्ण ठरवलेलं आहे की आम्हाला आयात उमेदवार नको, आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे. आम्ही प्रणितीताई शिंदे यांना सोलापूरची जनता भरघोस मताधिक्याने निवडून आणून त्यांना दिल्लीमध्ये पाठवणार. माझ्यासोबत आणखी काय नागरिक आहेत. भावना अशी आहे की बाहेरून उमेदवार नको अशी त्यांची भावना आहे. तुम्हाला काय वाटतं, नेमकी या निवडणुकीच्या निमित्तानं कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो की तो रेट झाला पाहिजे, अधोरेखित झाला पाहिजे? सगळ्यात महत्वाचा मुद्दा साहेब, माझं नाव इलाई मियाडे. ह्याच्या अगोदर जे बनसोडे दिले ते हे बी इथले नव्हते प्रॉपर, हे बी मुंबईचे फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. 2 नंबर अक्कलकोटचे स्वामी महाराज आले, आमच्या सोलापूर शहरातले नव्हते, त्यांनी खेड्यागावातले होते. तर ठीक आहे, त्या मताने आम्ही त्यांना सहमत करून त्यांना निवडून दिलो. आता जे आलेत ही बीडचं पार्सल आहे, ही बीडचं पार्सल माळशिरसला गेलंय आणि माळशिरसचं पार्सल परत सोलापूरला आलंय. याचा अर्थ काय, इथं कोणीही काम करू शकणार नाही, फक्त एनिवे एकच. पण इथं माझं काय म्हणणं आहे की तुम्ही उमेदवार कोण निवडून यायचा हे तुम्ही सांगताय, तुम्ही मत कुणाला पण द्या, त्याच्याविषयी आमचं काय मत नाही. पण मुळात मुद्दे काय आहेत इथं, विकासाचे मुद्दे काय आहेत तुमचे? हो का, आता सोलापुरात जे IT पार्क होणार होतं ते IT पार्क झालं नाही. महेश कोटे साहेबांनी जे IT पार्कचं उद्घाटन केलं शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून, ते होऊन जाईल, त्याबद्दल तर दुमत नाही. पण दुसरे कुठलेच उद्योग नाहीत ना सोलापुरात. इथले जे पोर आहेत ना, तरुण वर्ग सगळे पुण्याला चाललंय. इथले जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत यांनी काय केलंय सोलापूरसाठी? काहीच केलं नाही. अहो शुद्ध रेल्वे आहे ना पूर्ण असं प्रायव्हेट काढलेत, प्रायव्हेट आहे रेल्वे, ही प्रायव्हेट आहे. सिद्धेश्वर महाराजांनी वंदे भारत रेल्वे जी आणली
हे का म्हणतात भाजपचे लोक की सिद्धेश्वर महाराज वंदे भारत आणली. अहो वंदे भारतला मुंबईला जाण्यासाठी किती तिकीट आहे? 1200-1300 रुपये तिकीट आहे. सामान्य माणूस त्या रेल्वेने जाईल का? सामान्य माणसाला किती तिकीट असतं? 200, 250, 500 बस. याच्या व्यतिरिक्त तिकीट नसतं. काय केलं नाही सिद्धेश्वर महाराजांनी या सोलापूरसाठी? की सोलापूरसाठी जेणेकरून IT पार्क आणावं, इथलं रोज लोकांना पाणी मिळावं, कारखाने यावं, इथला जवान वर्ग, इथला तरुण वर्ग देशोधडीला लागून नेस्तनाबूत सोलापूर. सोलापूर हे 40 वर्ष मागे गेलेलं आहे. मुख्य मुद्दा रोजगाराचा. तुमचं म्हणणं काय? आमचं काय महिन्यांना आठवड्यानं 2-3 दिवसाला तर कंटिन्यू पाणी यावं लागतं. मेन पाणी प्रश्न आहे. कारण 10 दिवसात एकदा पाणी पाठवतं मोदी सरकार. तेव्हा शिंदे साहेब होते तेव्हा पाणी व्यवस्थित होतं. आता शिंदे साहेब 10 वर्ष खासदार झाल्यापासून, खासदार नसल्यापासून काय सोलापूरचा म्हणजे विकास काय राहिलाच नाही. त्यामुळे ह्यावेळेस फक्त प्रणिती शिंदेला आम्ही मतदान करणार. तुम्ही मतदान करण्याविषयी बोलताय. माझा प्रश्न आहे, इथले प्रश्न काय आहेत की ते सुटले पाहिजेत आणि या प्रश्नांची सोडवणूक होऊन इथल्या स्थानिकांना रोजगार, जसं रोजगाराचा प्रश्न महत्वाचा, तुम्ही पाण्याचा प्रश्न उपस्थित केलाय. तुम्हाला काय वाटतं या सोलापूर लोकसभेमध्ये कुठली अशी गोष्ट केली पाहिजे ज्याच्यावरती या सोलापूरकरांचा विकास होईल? परिणितीताई शिंदे. आणि प्रश्न कुठले? उद्योगधंदे ही सगळे परिणितीताई आमदार आहेत. ह्याच्या अगोदर त्यांनी चांगलं काम केलं आहे. तुम्हाला काय वाटतं का? प्रणिती शिंदेलाच आम्ही मतदान करणार. मिळाला पाहिजे. मतदान तुम्ही कुणालाही करा, मतदानाबद्दल मी विचारत नाही. मी असं विचारतोय की तुम्हाला इथं सोलापूरकरांच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्वाचे विषय कुठले? सोलापुरात काय उद्योगधंदे व्हावं लागतात. कारण गोरगरिबीची अवघड झाली परिस्थिती. गोरगरीब लोकांचं काय हो साहेब, आमचं एक ठीक चालतंय. गोरगरीब लोकांनी काय करायचं? ज्याच्या हातावरचं पोट आहे त्यांनी काय करणार? लोकांच्या कामात झाल्याने त्यांचे दिवस पूर्ण होत नाहीत ना. त्यामुळे फक्त कसं आहे की व्यवस्थित कामधंदे व्यवस्थित व्हावं. सोलापुरात जे आहे ते उद्योग यावं. इथले उद्योग सगळे मोदी नेते गुजरातला. अजून काय म्हणता, आम्ही विकास केला. काय विकास केला मोदीनं? 600 रुपयाची टाकी 400 रुपयाची टाकी नेला 1200 रुपयाला. पेट्रोल काँग्रेसच्या काळात कधी 80 रुपयाच्या वर चढलं नाही. आज पेट्रोल 110 रुपये लिटर डिझेल आहे. पेट्रोल 110 रुपये आहे. डिझेल 100 रुपये लिटर आहे. ही झळ कुणाला बसते? सोलापूरकरांना, पूर्ण जनतेला बसते झळ. शेतकऱ्याचं घेताना तुम्ही घेता 2 रुपये किलोनं मार्केट यार्डात, विकता कसं बाहेर 12 रुपये किलोनं. असा विषय आहे ना. आणि मोदी देते GST. अजून काय जेवायला गेलं तर हॉटेलमध्ये, काल साहेब जेवायला गेलो मी समृद्धी हॉटेलला, तर तिथं बिल झालं 600 रुपये. त्यात GST लागला 570 रुपये बिल झालं. GST गेलं 30 रुपये. 30 रुपये का मोदी सरकार देणार आहे का आम्हाला? पदरचे आमच्या खिशातले जाणार ना पैसे. GST मध्ये काय ते आम्हाला पैसे येणार आहेत का? फुकट वेस्टेजच पैसे गेले ना. GSTचा फायदा काय आहे? असं काँग्रेसच्या काळात GST ही नावच नव्हतं. कुठं ED CBI काय लावतेत, कुणाला पळवून नेतेत, काय करतेत, काय चालू आहे येड्याचा बाजार? काय कुठला मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्री पाक त्या पंडितच्या नावावर चालतंय. असं काय विषयच नाही ना. सोलापूरकरांच्या भावना आपण बघतोय, भावना तीव्र आहेत. मत कुणाला देणार हा भाग जरी आपण बाजूला केला तरी इथं रोजगाराची जी समस्या आहे, रोजगारावरून जे भावना आहेत त्या तीव्र आहे. आणि तो रोजगार इथं निर्माण होण्यासाठी इथं IT पार्क येण्याचा जो मुद्दा वारंवार चर्चेला येतोय तो एक विषय आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी वाहतुकीच्या जे पर्याय आहेत हे अधिक सक्षमपणे व्हावेत आणि हे शहर देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय लेवलला जोडलं जावं, यासाठी सुद्धा या लोकांच्या मनामध्ये अपेक्षा आहेत आणि त्या तुम्ही सर्वांनी जाणून घ्या. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा ही जी फॉर द पीपल न्यूजची जी आपण महाराष्ट्र दौरा सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुरू आहे, यामध्ये आज आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. मोहोळ आहे. सोलापूर शहरातले 3 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि एक अक्कलकोटचा आहे, पंढरपूरचा एक आहे. आणि या 6 विधानसभा मतदारसंघातले साधारणपणे लोकांशी ज्यावेळेस आम्ही कनेक्ट झालो, लोकांशी बोललो, त्यावेळेस प्राधान्यानं इथं जर कुठले मुद्दे समोर आले असतील तर ग्रामीण भागामध्ये शेती संदर्भामधले प्रश्न अतिशय पोटतिडकीनं शेतकरी वर्ग मांडत होता. म्हणजे शेतीमध्ये पिकवलेल्या मालाला हमी भाव मिळण्यापासून ते
आपण दुग्ध व्यवसाय जो शेतीला संलग्न व्यवसाय म्हणून करतो, तर काही दिवसापूर्वी त्याला 40 रुपये लिटरनी भाव मिळत होता, त्याच्यावरती मिळत होता, आणि आता तो अगदी 20, 22, 23 रुपयावरती आला. म्हणजे हे जे काय चक्र आहे दर घसरण्याचं, दर वाढण्याचं, याच्या संदर्भामध्ये शेतकरी वर्गामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजी दिसून आली. पाण्याचा प्रश्न त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता आणि त्याच्या सोबतीला रोजगाराचा प्रश्न, म्हणजे बेरोजगारी जी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते, त्याच्या संदर्भातला एक प्रश्न लोक उपस्थित करत होते. सोलापूर शहर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी हातमाग व्यवसाय असेल किंवा सोलापूरच्या चादरी म्हणा, या गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत. परंतु इथं गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी IT पार्क उभा राहावं म्हणून इथल्या लोकांची मागणी होती आणि गेल्या 2 लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून त्या संदर्भामध्ये आश्वासन दिलं होतं, परंतु अद्याप त्या ठिकाणी IT पार्क उभा राहिलं नाही. म्हणून इथल्या जनतेकडून त्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले. शिवाय प्रत्येक वेळी उमेदवार बदलला गेला या संदर्भातही आक्षेप लोकांकडून घेतला गेला. या बरोबरीनं सोलापूर शहराला जो पाणी पुरवठा होतोय तो आता अगदी 7-8 दिवसातून एकदा पाणी मिळण्यापर्यंत गेलेलं आहे. या संदर्भातही नागरिकांच्या इथल्या रोष आपल्याला बघायला मिळाला. लोकांचं म्हणणं असं आहे की सरकार कोणतंही असो, परंतु आमचे प्रश्न मात्र तिथंच राहतात, त्याच्याबद्दल फक्त आश्वासनं मिळतात आणि हे प्रश्न सुटणार कधी, इथं IT पार्क होणार कधी, इथल्या तरुणांना रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा बेंगलोर या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यासाठीची वेळ कधी येणार, असे साधारणपणे इथले प्रश्न आहेत. परंतु लोक म्हणजे त्यांची निराशा लपवत नाहीत. सहजपणे अगदी तुम्ही त्यांच्याबरोबर बोलायला गेलात तर ती त्यांचा राग, त्यांची निराशा आणि त्यांचा झालेला अपेक्षाभंग हे व्यक्त करताना दिसून येत आहेत. आणि याच संदर्भामध्ये आपल्याला बऱ्याच काही प्रतिक्रिया मिळाल्या. आता हा जो आमचा दौरा आहे हा पुढं आणखी दुसऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जाणार आहोत. तिथलीही अशाच पद्धतीचा आढावा आम्ही घेणार आहे आणि तो तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्हाला हा आमचा जो महाराष्ट्र दौरा आहे हा जागर लोकशाहीचा जो आहे, इथं खऱ्या अर्थानं मतदार हा राजा आपण म्हणतो, त्याचे प्रश्न काय, त्याच्या समस्या काय आहेत, त्याला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आम्ही करतोय. तो तुम्हाला कसा वाटतोय ह्या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा आणि आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, सोलापूर लोकसभा मतदारसंघ.